तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि आपल्या चॅनलचा 15,000 प्लस जीके क्वेश्चन्सचा ई बुक आलेला आहे। या ई बुकमध्ये आपल्याला या सर्व समाज सुधारकाविषयी अतिशय महत्त्वाचे इन डिटेल एमपीएससी लेवलचे जीके क्वेश्चन्स मिळतील व इतर 10,000 प्लस जीके क्वेश्चन्स मिळतील। आणि त्यामुळे आपल्याला जर इच्छुक असाल हे ई बुक घेण्यामध्ये तर या ई बुकचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, दिलेला आहे। डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला जर समजत नसेल डिस्क्रिप्शन कुठे असते तर हा जो सुपर क्लास तुम्ही पाहत आहात त्याच्या नावावर क्लिक करा, आपल्याला ई बुकचा लिंक मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, आपल्या हृदयातील ठोक्याचा आवाज हा किती डेसिबलचा असतो? आपल्या हृदयातील ठोक्याचा आवाज हा कमीत कमी किती डेसिबलचा असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। मानवी हृदयातील ठोक्याचा जो आवाज असतो ते 15 डेसिबलने 1 बनलेला असतो। पुढचा प्रश्न, प्रमुख असलेला देवमासा या माशाचे हृदय किती किलोचे असते ते सांगायचं आहे। प्रमुख असलेल्या देवमाशाचे हृदयाचे वजन एकूण किती किलोचे असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। प्रमुख असलेला देवमासा जो असतो याच्या हृदयाचे वजन जे आहे ते 60 किलो एवढे 1 बनलेले असते। पुढचा प्रश्न, बॅटरीमध्ये कोणत्या अम्लाचा उपयोग केला जात असतो ते सांगायचं आहे। मित्रांनो, बॅटरीमध्ये खालीलपैकी कोणत्या अम्लाचा उपयोग करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। मित्रांनो, विरल सल्फ्युरिक आम्ल हे जे आम्ल असते या अम्लाचा उपयोग बॅटरीमध्ये करण्यात येत असतो। तर पुढचा प्रश्न पाहू आपल्यासमोर काय आहे, स्वयंपाकामध्ये चिंचे बरोबर काय वापरल्यास शरीराचा पीएच नियंत्रित होत असतो ते सांगायचं आहे। स्वयंपाकामध्ये चिंचे बरोबर काय वापरल्यास शरीराचा पीएच नियंत्रित होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। स्वयंपाकामध्ये चिंचे बरोबर गूळ जर वापरला तर आपल्या शरीराचा पीएच नियंत्रित होत असतो। पुढचा प्रश्न, लोण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अम्लाचा समावेश असतो? लोण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अम्लाचा समावेश झालेला असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। ब्युटेरिक आम्ल हे जे आम्ल आहे या आम्लाचा समावेश लोण्यामध्ये झालेला असतो। पुढचा प्रश्न, देशातील कोणत्या राज्यात कोरोनाचा प्रथम बळी गेला होता ते सांगायचं आहे। देशातील कोणत्या राज्यामध्ये कोरोनाचा प्रथम बळी गेलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। देशातील कर्नाटक हे जे राज्य आहे या राज्यामध्ये कोरोनाचा प्रथम बळी पार पडलेला आहे। पुढचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जात असतो? सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा खालीलपैकी कोणत्या नावाने साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जात असतो। पुढचा प्रश्न, कवळ्या उन्हापासून सजीवाला कोणते जीवनसत्व प्राप्त होत असते? कवळ्या उन्हापासून सजीवाला हे कोणते जीवनसत्व मिळत असते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील। सकाळच्या कवळ्या उन्हापासून जे आहे मित्रांनो मानवाला किंवा सजीवाला ड जीवनसत्व हे मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होत असते। पुढचा प्रश्न, कोणते अवयव संपूर्णपणे वायुकोशाने बनलेले आहे ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणते अवयव हे संपूर्णपणे वायुकोशाने बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। फुफ्फुस हे जे अवयव आहे संपूर्णपणे वायुकोशाने बनलेले अवयव बनलेले आहे। पुढचा प्रश्न, सातवाहन राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे। सातवाहन राज्याची राजधानी ही खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। पैठण हे जे ठिकाण किंवा शहर आहे ही सातवाहन राज्याची राजधानी होती। पुढचा प्रश्न, पैठण हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ स्थित आहे? पैठण हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। महाराष्ट्रातील औरंगाबाद हा जो जिल्हा किंवा शहर आहे या शहराजवळ पैठण हे प्रसिद्ध ठिकाण स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी औरंगाबाद या शहरापासून पैठण हे ठिकाण किती किलोमीटर दूर अंतरावर स्थित आहे? औरंगाबाद या शहरापासून पैठण हे प्रसिद्ध ठिकाण किती किलोमीटर दूर अंतरावर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य राहील। औरंगाबाद शहरापासून पैठण हे जे ठिकाण आहे ते 50 किमी अंतरावर किंवा दूरीवर स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य राहील। पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान जे आहे महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, पंडित नेहरू राष्ट्रीय उद्यानाला कोणत्या नावाने दुसऱ्या ओळखले जात असते ते सांगायचं आहे। पंडित नेहरू राष्ट्रीय उद्यानाला दुसऱ्या कोणत्या नावाने देखील ओळखले जात असते?
असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यानाला पेंच प्रकल्प या दुसऱ्या नावाने देखील एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कोणाच्या शिफारसीशिवाय धन विधेयक हे लोकसभेत मांडता येत नसते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या शिफारसी शिवाय धन विधेयक लोकसभेमध्ये मांडता येत नसते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, राष्ट्रपती यांच्या शिफारसीशिवाय धन विधेयक हे लोकसभेमध्ये मांडता येत नसते. पुढचा प्रश्न, आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी सिटी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. आंध्र प्रदेश या राज्यातील खालीलपैकी कोणती सर्वात मोठी एक सिटी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, विशाखापट्टणम ही जी सिटी आहे ती आंध्र प्रदेश या राज्यातील सर्वात मोठी असलेली एक सिटी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या शहरामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? आंध्र प्रदेश या राज्यातील विशाखापट्टणम या शहरामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम ही जी सिटी आहे या सिटीमध्ये एकूण 13 जिल्ह्यांचा एक समावेश आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी मी ख्रिश्चन धर्म का घेतला असा लेख कोणत्या महिलेने लिहिलेला आहे ते सांगायचं आहे. मी ख्रिश्चन धर्म का घेतला असा लेख खालीलपैकी कोणत्या महिलेने लिहिलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, पंडिता रमाबाई या महिलेने जे आहे मी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला हा एक प्रसिद्ध लेख लिहिलेला आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची व एकदम फ्रीचे टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि मित्रांनो, आपल्याला फ्रीचे क्लास पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. पण इच्छुक असाल आपण पेडचे किंवा प्लसचे सबस्क्रिप्शन घेण्यामध्ये, तर त्यामध्ये सर्वप्रथम कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री प्लस मेन ही राज्यसेवेच्या मेन एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच असेल. या बॅचेसची स्टार्टिंग 9 फेब्रुवारीपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. आणि मित्रांनो, दुसरी एक अत्यंत महत्त्वाची विजयपद बॅच आहे, जी की आपल्याला राज्यसेवेच्या मेन एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असणारी बॅच असेल. या बॅचेसची स्टार्टिंग 2 फेब्रुवारीपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. आणि मित्रांनो, आपण कुठलेही फ्रीचे क्लासेस किंवा प्लसचे सबस्क्रिप्शन घेत असताना आपल्याला एक्झाम GK 10 आपल्याला जरूर यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल. आणि या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपल्याला लवकरात लवकर जाऊन फ्रीचे क्लासेस पाहायचे आहेत आणि इच्छुक असाल तर प्लसचे सबस्क्रिप्शन देखील नक्कीच घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न, पंडिता रमाबाई यांनी कोणत्या साप्ताहिकामध्ये लेख लिहिलेला होता ते सांगायचं आहे. मी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला हा लेख पंडिता रमाबाई यांनी कोणत्या साप्ताहिकामध्ये लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, पंडिता रमाबाई यांनी जो लेख आहे तो सुबोध पत्रिका या साप्ताहिकामध्ये एक लिहिलेला होता. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी संपूर्ण आंदोलनात मिळून किती दिवस अन्न न खाता राहिले होते ते सांगायचं आहे. महात्मा गांधी हे संपूर्ण आंदोलनामध्ये अन्न न खाता एकूण किती दिवस राहिलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, महात्मा गांधी 114 एवढे जे दिवस आहेत ते संपूर्ण आंदोलनामध्ये अन्न न खाता एक राहिलेले होते. पुढचा प्रश्न, विदेशात जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती खालीलपैकी कोणते आहेत ते सांगायचं आहे. मित्रांनो, विदेशात जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोणते एक व्यक्ती किंवा समाजसुधारक आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे विदेशात जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवणारे प्रथम क्रमांकाचे एक व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे आडनाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे आडनाव हे खालीलपैकी कोणते आहे? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक क्वेश्चन्स मी आपल्याला रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे. उत्तर येत असेल तर तुम्हाला नक्कीच कॉमेंट करा, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी आपण जर कॉमेंटमध्ये उत्तर दिले तर कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून ते उत्तर नक्कीच पाहतील. त्यामुळे तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लंडन संग्रहालयामध्ये कोणासोबत प्रतिमा आहे ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लंडन संग्रहालयामध्ये कोणासोबत एक प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, कार्ल मार्क्स यांच्यासोबत जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लंडन संग्रहालयामध्ये एक प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्राला सन्मान देण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाकडे जात असते? भारतीय तिरंगी झेंड्यामध्ये
अशोक चक्राला सन्मान देण्याचे श्रेय खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांकडे जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे भारतीय तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्राला सन्मान देण्याचे एक श्रेय गेलेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता हक्क संविधानिक आहे पण मूलभूत नाही ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता हक्क संविधानिक आहे पण मूलभूत हक्क नसलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मालमत्तेचा हा जो हक्क आहे तो संविधानिक आहे परंतु मूलभूत नसलेला एक हक्क बनलेला आहे. पुढचा प्रश्न, सूर्य मावळताना तसेच उगवताना कोणत्या रंगाचा दिसत असतो? सूर्य मावळताना व उगवताना खालीलपैकी कोणत्या रंगाचा दिसत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, सूर्य मावळताना तसेच उगवताना जो आहे तांबड्या रंगाचा एक प्रकाश टाकत असतो. पुढचा प्रश्न, प्रत्यक्ष पाहिले तर सूर्याचा मूळ रंग खालीलपैकी कोणत्या कलरचा किंवा रंगाचा आहे ते सांगायचं आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिले तर सूर्याचा रंग कोणत्या प्रकाशाचा रंग कोणता असतो ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, प्रत्यक्षात पाहिले तर सूर्याचा जो रंग आहे तो पांढऱ्या कलरचा एक बनलेला आहे. पुढचा प्रश्न, संपूर्ण आकाश हा खालीलपैकी कोणत्या रंगाचा दिसत असतो? संपूर्ण आकाश हा खालीलपैकी कोणत्या रंगाचा दिसत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, संपूर्ण आकाश जो आहे तो निळ्या रंगाचा एक दिसत असतो. तर पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे शरीराच्या कोणत्या भागावर दिसत असतात ते सांगायचं आहे मित्रांनो. कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे हे शरीराच्या कोणत्या भागावर दिसत असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, कुष्ठरोगाची प्राथमिक जे लक्षणे असतात ते त्वचा या भागावर एक दिसून येत असतात. पुढचा प्रश्न, राज्यातील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जात असते ते सांगायचं आहे. राज्यातील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडून नियुक्त केले जात असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, घटक राज्याचा राज्यपाल हा जो व्यक्ती आहे यांच्याकडून राज्यातील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीशांची एक नेमणूक केली जात असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता एक समाजसुधारकांनी नेमबाजीचे प्रशिक्षण घेतलेले होते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकांनी नेमबाजीचे प्रशिक्षण घेतलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, महात्मा फुले यांनी जे आहे नेमबाजीचे एक प्रशिक्षण घेतलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात ते सांगायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण किती खासदार निवडले जात असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण 48 खासदारांची एक निवड केली जात असते. पुढचा प्रश्न, कोणत्या पक्षाच्या सदस्यांना बोट कापून शपथपत्रावर स्वाक्षरी करावी लागत असे ते सांगायचं आहे. कोणत्या पक्षांच्या सदस्यांना बोट कापून शपथपत्रावर स्वाक्षरी करावी लागत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, फॉरवर्ड ब्लॉक हा जो पक्ष आहे या पक्षांच्या सदस्यांना बोट कापून या ठिकाणी शपथपत्रावर एक स्वाक्षरी करावी लागत असे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील कोणत्या शहरात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, महाराष्ट्रातील मुंबई हे जे शहर आहे या शहरामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, 1996 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची एक स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जात असते? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, महाराष्ट्रातील यवतमाळ हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये केळी या पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये केळी या पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, महाराष्ट्रातील जळगाव हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये केळी या पिकाचे क्षेत्र जे आहे ते सर्वात जास्त समाविष्ट झालेले आहे. पुढचा प्रश्न, ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. ज्वारीच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, महाराष्ट्रातील सोलापूर हा जो जिल्हा आहे ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा असलेला एक जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, मानवी शरीरामध्ये प्रत्येक चक्राच्या वेळी हृदयातून किती वेळा रक्त जात असते? मानवी शरीरामध्ये प्रत्येक वेळी चक्राच्या वेळी
हृदयातून एकूण किती वेळा रक्त जात असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मानवी शरीरामध्ये प्रत्येक चक्राच्या वेळी हृदयातून एकूण 2 वेळा एक रक्त पार पडत असते. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला आजची सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तसेच आपल्या चॅनलचा ईबुक आलेला आहे ज्यामध्ये 15,000 प्लस अतिशय महत्त्वाचे MPSC लेवलचे जे काही क्वेश्चन्स पाहाव्यास मिळतील. ते जर घेण्यामध्ये इच्छुक असाल तर त्याचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, दिलेला आहे. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.